Hello students, in last period we have seen the 5-membered heterocyclic compounds, that is furan, pyrrole and thiophene, and we also seen the different reactions of the pyrrole, furan and thiophene. Now let us see the 6-membered heterocyclic compound. Now we are moving towards a 6-membered heterocyclic compound. An example of the 6-membered heterocyclic compound is a pyridine. Pyridine is a 6-membered heterocyclic compound because it contains a 6 member in the ring and one of the atom is a nitrogen, which is a heteroatom, and that's why it is called as a heterocyclic compound. Now in this heterocyclic compound, here the nitrogen possesses a lone pair of electron here, and when we number this compound atoms in the ring, that 1, 2, 3, 4, 5 and 6. We are also able to number this compound by in clockwise direction also, 1, 2, 3, 4, 5 and 6. Now here 6 position and 2 position are similar, 5 position and 3 position is a similar one. So this is a 6-membered heterocyclic compound, and the molecular formula of the pyridine is C5H5N. Now this compound is also a aromatic compound as it obeys the Huckel's rules of aromaticity. That means it contains 4n plus 2 pi electron system. म्हणजे याच्यामध्ये एक रिंग असेल तर 6 there are 6 pi electrons are there, and that's why it is aromatic in nature. हा aromatic compound आहे. pyridine हा 6-membered heterocyclic compound आहे, कारण त्याच्यामध्ये जी काही 6-membered रिंग आहे पैकी एक जो आहे तो नायट्रोजन आहे. नायट्रोजन इज हेटेरोएटम and that's why it is a heterocyclic compound. आणि हा काय आहे, हा अरोमॅटिक कंपाऊंड आहे. जसं बेंझिन अरोमॅटिक आहे कारण हा हुकेल्स रूल ओबे करतो. म्हणजे हुकेल्स रूल काय आहे, ज्या कंपाऊंडमध्ये 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टम असेल ते अरोमॅटिक कंपाऊंड असतात, आणि याच्यामध्ये 4n प्लस 2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टम आहे. 4n मीन्स आता इथं आपण n काय करतो की नंबर ऑफ रिंग्स आपण या ठिकाणी कन्सिडर करतो. याच्यामध्ये एकच रिंग आहे म्हणजे 4n आपण 1 टाकला, 4 गुणिले 1 बरोबर 4 प्लस 2 4 अधिक 2 बरोबर 6. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये एक रिंग असेल आणि 6 पाय इलेक्ट्रॉन असतील, सच कंपाऊंड्स आर अरोमॅटिक इन नेचर. असे कंपाऊंड हे अरोमॅटिक नेचरचे असतात. त्यामुळे याच्यामध्ये काय आहे, 1, 2 आणि 3 इथे आपल्याला 3 पाय बॉन्ड म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत, आणि त्यामुळे हा कंपाऊंड अरोमॅटिक आहे, म्हणजेच तो हुकेल रूल ओबे करतो. आता आपल्याला बघायचं हा जो पायरिडीन आहे ह्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं, मेथड ऑफ प्रिपरेशन. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे फ्रॉम द ॲक्रोलिन. जसं आपण इतर कंपाऊंडच्या प्रिपरेशनमध्ये पाहिलं तर इथेही त्या प्रकारे ॲक्रोलिनपासून त्याचं काय केलं जातं, प्रिपरेशन केलं जातं. आता हा ॲक्रोलिन जो आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, ॲक्रोलिनची रिॲक्शन ज्या वेळेला अमोनियाबरोबर होते आणि अमोनियाबरोबर त्याला जेव्हा हीट केलं जातं ॲक्रोलिनला, NH3 इज द अमोनिया, त्यावेळेला आपल्याला जो कंपाऊंड मिळतो त्याला म्हणतो 3-मिथाइल पायरिडीन किंवा त्याचं दुसरं नाव आहे पिकोलिन. हा कंपाऊंड आपल्याला मिळतो. दोघांना जर हीट केलं आणि हीट केल्यानंतर जो कंपाऊंड मिळेल त्याला आपण म्हणतो 3-मिथाइल पायरिडीन किंवा त्याला म्हणतो पिकोलिन. आता हा जो पिकोलिन कंपाऊंड आहे, या पिकोलिन कंपाऊंडचं जर आपण ऑक्सिडेशन केलं इन प्रेझन्स ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट, H+ म्हणजे ॲसिडिक, त्याची जर ऑक्सिडेशन रिॲक्शन कॅरीड आउट केली तर याचा आपल्यापासून कंपाऊंड जो मिळतो तो आहे इट इज ए 3-पायरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिड. नाव दिस इज अ 3-पायरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिड इज गेट ऑब्टेन बाय द ऑक्सिडेशन ऑफ दिस पिकोलिन. पिकोलिनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर हा जो काही आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे मग 3-पायरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिड, या 3-पायरिडीन कार्बोक्सिलिक ॲसिडचं जर आपण हीट केलं, त्याचं डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन कॅरी आउट केली, हीट केल्यामुळे काय होतं, इट अंडरगोज डिकार्बोक्सिलेशन, म्हणजे CO2 त्याच्यातनं निघून जातो आणि त्यावेळेला आपल्याला तयार होतो पायरिडीन. सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ दिस पायरिडीन फ्रॉम द ॲक्रोलिन. नाउ लेट अस सी the next method. In second method it is get prepared by from the acetylene. आता आपण याचं काय करू शकतो, पायरिडीनचं प्रिपरेशन आपण ॲसिटिलीन पासून देखील करू शकतो. ॲसिटिलीन when heated with a hydrogen cyanide, the formula is wrong here, in this double nitrogen is shown, this nitrogen is not required there. So HCN बरोबर ज्या वेळेला आपण इथं हा नायट्रोजन जास्तीचा आहे, HCN बरोबर जर ॲसिटिलीन जो आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिलीनचं हायड्रोजन सायनाइड बरोबर जसं आपण रिॲक्शन करतो त्यावेळेला आपल्याला त्याला हीट करतो, त्याला रेड हॉट ट्यूबमधनं पास करतो, म्हणजेच त्याची हीट करतो, त्यावेळेला आपल्याला कंपाऊंड मिळतो पायरिडीन. इट इज व्हेरी सिंपल रिॲक्शन वन.
आणि अशा प्रकारे दीज आर द 2 मेथड्स बाय विच वी आर एबल टू प्रिपेअर द पायरिडीन. या 2 मेथड अशा आहेत की ज्याच्याने आपण काय करू शकतो, पायरिडीन हा मॉलिक्यूल 6 मेंबर टेट्रासायकल हा तयार करू शकतो. नाउ लेट अस सी द रिॲक्शन्स ऑफ द पायरिडीन. जसं आपण फिनॉल, पायरॉल आणि थायोपिनच्या फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिनच्या रिॲक्शन पाहिल्या, तसंच याच्यामध्ये देखील काय आहे, आणि जसं बेंझिनमध्ये रिॲक्शन होते, अरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक अरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या कंपाऊंडमध्ये होते जसं बेंझिनमध्ये, कारण अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही होते. त्यामुळे तसंच हा पायरिडीन देखील काय आहे, इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता आपण पाहिलेलं आहे फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी आहे ती 2 पोझिशनला होत होती, पण पायरिडीनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही 3 पोझिशनला होते, नॉट ॲट द 2 पोझिशन. दॅट इज the electrophilic substitution reaction in pyridine takes place at position number 3 rather than the position number 2, because when we see the intermediate formed during the reaction for the attack at position number 3, then the structures, intermediate structures are get stabilized by the more resonant structures, and that's why the attack takes place at the position number 3. pyridine मध्ये काय होतं, ज्या वेळेला 3 पोझिशनला इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो त्यावेळेला जो इंटरमिजिएट तयार होतो तो इंटरमिजिएट जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या सहाय्याने काय केला जातो, स्टॅबिलाइज केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे मोर द नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर इज द स्टॅबिलिटी. त्यामुळे पोझिशन नंबर 3च्या इंटरमिजिएट अटॅकच्या वेळेस इंटरमिजिएट जास्त स्टॅबिलाइज केला जातो, आणि 2 पोझिशनला असेल त्यावेळेला आपल्याला फक्त ओनली एकच स्ट्रक्चरने तो काय केला जातो, स्टॅबिलाइज केला जातो. म्हणून इन पायरिडीन द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट पोझिशन नंबर 3 नंबरच्या पोझिशनला. नाउ लेट अस सी द इंटरमिजिएट्स. आता आपण इंटरमिजिएट जर पाहिलं, इथं बघा अटॅक आहे पोझिशन नंबर 2ला आहे, ही 1 पोझिशन आणि ही 2 पोझिशनला. इलेक्ट्रोफाईलने 2 पोझिशनला अटॅक केला, म्हणजेच केव्हा अटॅक करेल, ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ज्या वेळेला पोझिशन नंबर 2वर शिफ्ट होईल त्यावेळेला तो निगेटिव्ह कार्बन होईल आणि पॉझिटिव्ह इलेक्ट्रोफाईल त्याच्यावर अटॅक करेल. इथे इलेक्ट्रोफाईलने अटॅक केला. ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे जेव्हा शिफ्ट होते त्याच वेळेला इलेक्ट्रॉन इकडे आले ह्या कार्बनकडे, म्हणून वरचा कार्बन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतो. अशा प्रकारे इंटरमिजिएट आपल्याला मिळतो. हा इंटरमिजिएट जो फॉर्म झालेला आहे, दिस इंटरमिजिएट गेट स्टॅबिलाइज्ड बाय द रेझोनन्स इफेक्ट. हा रेझोनन्स इफेक्टने स्टॅबिलाइज केला जातो. म्हणजेच काय, हा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करण्यासाठी ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इथं शिफ्ट होते. हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला त्यामुळे हा कार्बन जो आहे इट अक्वायर्स अ पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे इथं आला पॉझिटिव्ह चार्ज. हा कार्बन पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करतोय, हा इथं पॉझिटिव्ह चार्ज आला आणि या पोझिशनला डबल बॉन्ड आता हा आला. आता पुन्हा काय केलं जाईल की आपल्याला हा जो काय पाय डबल बॉन्ड आहे हा पुन्हा इकडे शिफ्ट होईल पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्यासाठी, आणि नंतर इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. इथं पॉझिटिव्ह चार्ज आला की हा जो काही हायड्रोजन बॉन्ड आहे हा ब्रेक होईल, कारण हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करायचा आहे. इथे डबल बॉन्ड आपल्याला येईल आणि इथे डबल बॉन्ड आला आणि हा प्रोटॉन निघून गेला आणि आपल्याला तयार झाला पायरिडीन. म्हणजेच याच्यामध्ये जी स्टॅबिलिटी आहे इंटरमिजिएटची 2 स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या सहाय्याने स्टॅबिलाइज केले जाते जेव्हा इलेक्ट्रोफाईल 2 पोझिशनला अटॅक करतो. पण 3 पोझिशनला ज्या वेळेला अटॅक करतो, त्या 3 पोझिशनला अटॅक केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण पाहिले तर इथे आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. पहिल्यांदा पॉझिटिव्ह चार्ज हा नलिफाय करण्यासाठी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे, सॉरी पाय बॉन्ड जो आहे इट इज गेट शिफ्टेड ओव्हर हिअर. अशा प्रकारे इथे शिफ्ट होतो, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज आला. हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले, त्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज वरती आला. आता इथे हे अटॅच असल्यामुळे हा प्रोटॉन निघून गेला. 3 स्ट्रक्चर्सने स्टॅबिलाइज झालं आणि शेवटी प्रॉडक्ट आपल्याला मिळाला. म्हणजे 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला मिळतात. अँड दॅट्स वाय पायरिडीन अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ॲट पोझिशन नंबर 3 रादर दॅन द पोझिशन नंबर 2. अशा प्रकारे आपल्याला ही रिॲक्शन मग वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मिळतात. पायरिडीन आता याच्यामध्ये सम इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण बघणार आहोत. पायरिडीन आहे त्याचं प्रोटोनेशन झालं तर प्रोटोनेटेड पायरिडीन आपल्याला अशा प्रकारे मिळतो. आता पुढे बघू आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन जी आहे पायरिडीनची, ज्यावेळेला आपण नायट्रेटिंग मिक्सचर वापरतो म्हणजे 3:1 रेशोमध्ये HNO3 आणि H2SO4 तिनास एक प्रमाण जर याचं वापरलं तर त्यावेळेला नायट्रेशन रिॲक्शन होते. At 350 degrees Celsius, NO2 group is introduced at position number 3 and this reaction is called as the nitration reaction. Introduction of NO2 group in pyridine is nothing but the nitration reaction आणि त्याच्यापासून आपल्याला जो कंपाऊंड मिळतो 3-nitropyridine 1
2 आणि 3 पोझिशनला NO2 ग्रुप इंट्रोड्यूस झाला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए 3-नायट्रोपायरिडीन. पुढची जी रिॲक्शन आहे सल्फोनेशन रिॲक्शन. रिॲक्शन्स आर व्हेरी सिमिलर वन. जसे आपण फ्युरॉन पायरॉल थायोपिन बरोबर रिॲक्शन आपण पाहिल्या. दीज आर व्हेरी सिमिलर रिॲक्शन्स. सल्फोनेशन रिॲक्शन. आता इथं सल्फोनेशन रिॲक्शनमध्ये काय SO3H ग्रुप पायरिडीनवरती इंट्रोड्यूस केले जाते. मात्र इथं इन प्रेझन्स ऑफ S2SO4. आपण ज्या वेळेला फ्युरॉनची रिॲक्शन पाहिली होती तिथं आपण सल्फर ट्रायऑक्साईडचा वापर केला होता. इथं मात्र आपण काय करतो आहे S2SO4 वापरतो आहे. अंडर 350 डिग्री सेल्सिअसला आपण जर पायरिडीन बरोबर रिॲक्शन केली तर SO3 म्हणजे सल्फोनिल ग्रुप इज इंट्रोड्यूस ॲट पोझिशन नंबर 3 आणि आपल्याला मिळतो 3-पायरिडीन सल्फॉनिक ॲसिड. नंतर रिॲक्शन आहे ब्रोमिनेशन रिॲक्शन. ब्रोमिन ॲटम्स आर गेट इंट्रोड्यूस और सबस्टिट्यूटेड ॲट पोझिशन नंबर 3. आता बघा इथं ब्रोमिनचं आहे. पायरिडीन रिॲक्ट विथ ब्रोमिन Br2 मॉलिक्यूल बरोबर 300 डिग्री सेल्सिअसला. त्यामुळे आपल्याला मिक्सचर ऑफ द प्रॉडक्ट मिळतं. पहिलं आपल्याला एक ब्रोमिन 3 पोझिशनला इंट्रोड्यूस होतं 3-ब्रोमोपायरिडीन आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय होतं दुसरी जी पोझिशन आहे ही पण 3च पोझिशन आहे. तसं 1 इकडनं जर काउंट केलं 1 2 आणि 3 पोझिशनला इकडे पण काउंट केलं 1 2 3 पोझिशनला पुन्हा काय होतं आपल्याला 3,5-डायब्रोमोपायरिडीन. कारण काय याच्यामध्ये हा ब्रोमिन ग्रुप जो आहे हा ॲक्टिव्हिटिंग ग्रुप असतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ॲक्टिव्हिटिंग ग्रुप असल्यामुळे तो आपल्याला पुन्हा मिक्स्ड प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. त्याच्या डिटेलमध्ये न जाता आपल्याला 2 प्रकारचे असे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. आता ही आहे ब्रोमिनेशन रिॲक्शन. इंट्रोडक्शन ऑफ ब्रोमिन टू द पायरिडीन इन प्रेझन्स ऑफ दिस टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअस वी गेट द प्रॉडक्ट. आता पुढचे आहे कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन. हायड्रोजिनेशन म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ द हायड्रोजन मॉलिक्यूल. याच्यामध्ये पायरिडीन कॅटॅलिस्ट जो आहे इन प्रेझन्स ऑफ हायड्रोजन आणि प्लॅटिनम कॅटॅलिस्ट जर वापरला आणि 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण रिॲक्शन कॅरीड आउट केली आणि टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअसला तर आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तर आपल्याला मिळेल दिस पोझिशन नंबर 1 2 3 4 आणि 5 या 5ही पोझिशनला काय होतं हायड्रोजन हे काय केले जातात ॲड केले जातात. हायड्रोजन ॲड केले गेल्यामुळे जो कंपाऊंड आपल्याला मिळतो त्याला म्हणतात पायप्रिडाईन. त्याला काय म्हणतो आपण पायप्रिडाईन. आणि नायट्रोजनवर एक हायड्रोजन आहे म्हणजे एकूण 1 2 3 4 5 आणि 6 6 हायड्रोजन त्याच्यात ॲड केले जातात. त्याला पायप्रिडाईन असं म्हणतात किंवा त्याला एक्झाहायड्रोपायरिडीन पण म्हणतात. काय म्हणतात एक्झाहायड्रोपायरिडीन. अशा प्रकारे ही कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन रिॲक्शन आपण पाहिली आणि अशा प्रकारे हे आहे 6 मेंबर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. या सगळ्या रिॲक्शन एकमेकांशी सिमिलर आहेत त्यामुळे याचा कंपॅरेटिव्ह स्टडी जर केला तर अतिशय सोपा असं चॅप्टर आपल्याला अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने ते तुम्ही अभ्यास करायचा. त्याच्यावर काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते सॉल्व करा. त्याच्यामधनं कुठला प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला रिॲक्शन जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला लक्षात येईल. ते मी तुम्हाला स्क्रोल करतो स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला जर काढायचं असेल त्या दृष्टीने आय एम स्क्रोलिंग दिस. याची उत्तरं पण इथे दिलेली आहेत. असायलेशन रिॲक्शन आहे पहिली. दुसरी आपल्याला काय ही पण असायलेशनच रिॲक्शन आहे. आणि नंतर ही जे ब्रोमिनेशन रिॲक्शन आहे मगाशी आपण पाहिलं. नंतर ही पण इथं रिॲक्शन जी आहे C6C11 हे देखील असायलेशन रिॲक्शन आहे इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड फ्युरॉनमध्ये. ह्या तुम्ही पुढे तुम्ही त्या अभ्यास करा. नाऊ लेट अस मूव्ह टुवर्ड्स द पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड. आता आपण पाहिलं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये काय असतं रिंगमध्ये कार्बन ॲटम बरोबर इतर एक ॲटम हा हेट्रो असतो कमीत कमी आणि अशा कंपाऊंडला आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. त्याच्यामध्ये 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे आणि दुसरा आहे 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. पॉलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये काय पॉली मीन्स मेनी सायकल्स ज्याच्यामध्ये अनेक अरोमॅटिक रिंग ज्या असतात ते एकमेकांशी फ्यूज्ड झालेले असतात अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो पॉलिसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड. आता या पॉलिसायक्लिक कंपाऊंड्समध्ये बेंझिन रिंग्स ज्या आहेत बेंझिन रिंग्स आर गेट फ्यूज्ड टुगेदर. 2 or more बेंझिन रिंग्स आर गेट फ्यूज्ड टुगेदर अँड टू फॉर्म द हायड्रोकार्बन्स अँड फ्यूज्ड रिंग सिस्टम फॉर्म होते. त्याच्यामध्ये असे जे कंपाऊंड असतात त्याला आपण पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. Aromatic hydrocarbons are made up of 2 or more benzene rings fused together called as a polycyclic aromatic hydrocarbons or fused ring hydrocarbons. आता याच्यामध्ये मग कंपाऊंडचं एक्झाम्पल दिलेलं आहे नॅफ्थॅलिन. 2 बेंझिन रिंग जे आहेत ते एकमेकांना फ्यूज्ड आहेत या ठिकाणी. हा एक कॉमन कार्बन ॲटम आहे 2 रिंग फ्यूज झालेले आहेत याला म्हणतो आपण नॅफ्थॅलिन. 3 रिंग एकमेकांना फ्यूज झालेले असतील तो कंपाऊंड आहे अँथ्रोसिन. आणि त्या पोझिशन जर आपण बदलली त्याची फ्युजनच्या कार्बनची तर त्यावेळेला असं जो कंपाऊंड तयार करायला म्हणतात फिनॅन्थ्रिन. ऑल दीज आर द पॉलिसायक्लिक. त्याला पॉली म्हणतो. इथं 2 रिंग आहेत 3 रिंग आहेत
इथे देखील 3 रिंग आहेत. म्हणजे 2 or more rings are when get 2 or more benzene rings are when get fused together, then whatever the compound is obtained, that is called as a polycyclic aromatic compound. All these compounds are aromatic in nature because they obey Huckel's rule. हे सगळे कंपाऊंड कसे आहेत? दे आर द पॉलिसायक्लिक बट दे आर अरोमॅटिक इन नेचर. अरोमॅटिक काय? तर दे ओबेज हुकेल्स रूल. हुकेल्स रूल का करतात? हुकेल्स रूल आपल्याला माहिती आहे 4n+2 pi इलेक्ट्रॉन सिस्टम त्या कंपाऊंडमध्ये असेल, दोज कंपाऊंड्स आर कॉल्ड और सेड टू बी ए अरोमॅटिक इन नेचर. ते अरोमॅटिक इन नेचर असतात. तसं नॅफ्थॅलिनमध्ये 2 रिंग आहेत. 2 रिंग आहेत. आपण 4n मध्ये n इज इक्वल टू 2 जर आपण टाकलं सिम्पली, तर n 4n+2. आता 4 आणि n ची किंमत 2 टाकली, 2 2 8 म्हणजे 8 झाले, +2 आहे, 8 आणि 2 10. 2 रिंग 10 पाय इलेक्ट्रॉन असेल तर तो अरोमॅटिक असला पाहिजे. इथं बघू आपण नॅफ्थॅलिनमध्ये आहे का? 1 पाय इलेक्ट्रॉन, 2 पाय इलेक्ट्रॉन, 3 पाय बॉन्ड, 4 पाय बॉन्ड आणि 5 पाय बॉन्ड आहेत. 5 पाय बॉन्ड म्हणजे 10 पाय इलेक्ट्रॉन, कारण एक बॉन्ड फॉर्म करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लागतात. 5 पाय बॉन्ड आहेत म्हणजे 10 पाय इलेक्ट्रॉन आहेत. अँड दॅट्स वाय इट इज अरोमॅटिक इन नेचर बिकॉज इट ओबेज हुकेल्स रूल. असं जर प्रत्येकामध्ये कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यामध्ये तेवढ्या रिंग्स असल्यामुळे ते कंपाऊंड काय आहेत? अरोमॅटिक इन नेचर. इथं 3 आहेत, तर 3 4 × 3 4 3 12 अधिक 2 12 आणि 2 14. 14 म्हणजे 7 पाय बॉन्ड पाहिजे. तिथं 3 2 5 आणि 2 7 7 2 14 पाय इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे हे अरोमॅटिक इन नेचर आहे. आता आपण बघायचं डिटेलमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन. हे स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन जर पाहिलं त्याच्यामध्ये नंबरिंग केलेलं आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा इथे 9 नंबर आणि हा खालचा आहे कार्बन 10 नंबर. म्हणजेच नॅफ्थॅलिनमध्ये काय आहे? नॅफ्थॅलिनमध्ये कार्बन किती आहेत? 10 कार्बन्स अर्धे आहेत, C10. आणि हायड्रोजन किती आहेत? त्याच्यामध्ये 8 हायड्रोजन आहेत. प्रत्येक इथे एक हायड्रोजन 2 3 4 5 6 7 आणि 8. कारण कार्बनला 4 व्हॅलन्सी असते. इथे काही हायड्रोजन नाहीत 2 पोझिशनला 9 आणि 10, कारण त्याची 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय मग नॅफ्थॅलिनचा? C10H8. आता ह्या 2 बेंझिन रिंग याच्यामध्ये फ्यूज्ड झालेल्या आहेत आर्थो पोझिशनला. ही पोझिशन आणि ही पोझिशन काय? याला आपण म्हणतो आर्थो पोझिशन. इथून पाहिलं तर ही आर्थो आहे, इथून पाहिलं तर ही आर्थो पोझिशनला आहे. म्हणजे 2 बेंझिन रिंग या एकमेकांना आर्थो पोझिशनला. आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण प्रत्येक कार्बन जर नॅफ्थॅलिनमधला पाहिला तर डबल बॉन्ड आहे. आणि डबल बॉन्ड ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे देन दॅट कंपाऊंड और ऑल कार्बन्स आर sp2 हायब्रिडाइज्ड. हायब्रिडायझेशन काय त्याच्यामध्ये? sp2 हायब्रिडायझेशन. sp2 हायब्रिडायझेशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये आता याच्यामध्ये जे आहेत हे टर्म्स याच्यामध्ये बेंझिनचं आपल्याला जर नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर नॅफ्थॅलिनमध्ये हे जे काय बॉन्ड आहेत दे आर ऑलवेज इन द रोटेशन इन द रिंग, इन द रेझोनन्स. ते काय असतात? रेझोनन्स. हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा इथं शिफ्ट होतो, हा इथं शिफ्ट होतो, अशा प्रकारे हा इथं शिफ्ट होईल, हा इथं शिफ्ट होईल, हा इथं शिफ्ट होईल. असं हे एकमेकांना काय इंटरचेंज होत असतात पोझिशनला. त्याची आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर ड्रॉ केले असे बॉन्ड शिफ्ट होण्याचे तर बघा आपल्याला 1 2 आणि 3 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात. आता दिस स्ट्रक्चर अँड दिस स्ट्रक्चर इज सिमिलर. आता काय झालेलं आहे याच्यामध्ये? हा बॉन्ड जो आहे इथं शिफ्ट केला, बरोबर आहे. त्यामुळे काय झालं? हा बॉन्ड जो आहे तो इथं शिफ्ट झाला, त्याच्यानंतर हा बॉन्ड जो आहे तो इथं शिफ्ट झाला. म्हणजे पहिल्या रिंगचे बॉन्ड शिफ्ट झाले, दुसऱ्या रिंगचे जसेच तसे आहेत. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर मिळालं. नंतर जर आपण पुन्हा पाहिलं हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, म्हणून काय झालं? हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला, ऑटोमॅटिकली हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल, हा बॉन्डवरती शिफ्ट होईल, त्यामुळे हा बॉन्ड इथं शिफ्ट होईल. हे तिसरं स्ट्रक्चर मिळालं. ऑल दी स्ट्रक्चर आर इंटर कन्व्हर्टिबल. ते एकमेकांमध्ये रूपांतर होत असतं. आणि हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत. त्याचं रेझोनन्स हायब्रिड कसं आहे? मग आपल्याला हे बॉन्ड कायम रोटेशनमध्ये असतात, त्यामुळे कुठली पोझिशन त्यांची फिक्स आहे, इथं डबल बॉन्ड आहे का इथं डबल बॉन्ड आहे निश्चित आपण सांगू शकत नाही. पोझिशन इज ऑलवेज गेट ट्रान्सफर्ड अँड दॅट्स वाय ऑल दीज स्ट्रक्चर्स आर गेट रिप्रेझेंटेड बाय द रेझोनन्स हायब्रिड अँड दिस स्ट्रक्चर इज रिप्रेझेंटेड बाय लाईक दिस. आपण असं गोल दाखवतो म्हणजे बॉन्ड्स आर सर्क्युलेटिंग, दे आर इन रेझोनन्स. आणि याच्यामध्ये मग 1 2 3 4 नंबरिंग आहे आणि ही अल्फा पोझिशन आहे आणि हे काय आहे? बीटा पोझिशन. आता आपण जर असं जर पाहिलं तर नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर जर एक्स रे डिफ्रॅक्शन मेथडने आपण त्याचं पाहिलं तर कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ आहेत. इथे प्रत्येक कार्बन कार्बनच आहे, एकमेकांना जॉईंट आहे. तर प्रत्येक कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ ही सारखी नाही आहे. याच्यामध्ये काय प्रत्येक म्हणजे C1 C2 बॉन्ड, C2 C3 बॉन्ड, C3 C4 बॉन्ड, असं जर आपण हे बॉन्ड प्रत्येकाच्या C8 C7 C असं
जर पाहिलं तर याच्यामध्ये असं लक्षात येतं ही C1C2 बॉन्ड जो आहे इट इज ए शॉर्टर दॅन C2C3 बॉन्ड. हा जो बॉन्ड आहे C1C2 बॉन्ड इट इज शॉर्टर, हा शॉर्ट आहे कोणापेक्षा C2C3 बॉन्डपेक्षा. कारण काय हा C1C2 जो बॉन्ड आहे इट हॅज ए बॉन्ड लेंथ 1.365 अँगस्ट्रॉम युनिट एवढी आहे, 1.365 अँगस्ट्रॉम युनिट. आणि C2C3 पाहिले तर किती आहे इट इज 1.404 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे हा बॉन्ड लांब आहे आणि हा बॉन्ड शॉर्ट आहे. आता याच्यामध्ये बॉन्ड्स वेगवेगळे आहेत, प्रत्येक बॉन्डमध्ये तसं आहे. हे कशामुळे येतात आपल्याला ते बघायचं आहे. आता याच्यामध्ये इन स्ट्रक्चर फर्स्ट, आता खाली जे स्ट्रक्चर्स वेगवेगळे दाखवलेले आहेत सॉरी आपण हे वरचे स्ट्रक्चर कन्सिडर करू. स्ट्रक्चर फर्स्ट आणि सेकंड हे जर पाहिलं आपण त्याच्यामध्ये C1C2 पोझिशन, C1C2 पोझिशन, C1C2 पोझिशनला काय डबल बॉन्ड आहे. दोन स्ट्रक्चरमध्ये काय आहे डबल बॉन्ड आहे. आणि थर्ड स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्याच्या ठिकाणी कुठे आहे आपल्याला डबल बॉन्ड. C1C2 पोझिशनला डबल बॉन्ड नाही आहे, देर इज अ सिंगल बॉन्ड. पण C2C3 पोझिशनला काय आहे डबल बॉन्ड आहे. दोघी स्ट्रक्चर्समध्ये आपण जर नीट निरीक्षण केलं तर. आता आपण पाहिलं याच्यामध्ये इन स्ट्रक्चर फर्स्ट अँड सेकंड देर इज अ सिंगल बॉन्ड ॲट C2C3. स्ट्रक्चर फर्स्ट सेकंडमध्ये काय मग C2C3 पोझिशनला काय सिंगल बॉन्ड आहे. नंतर याच्यामध्ये पुन्हा C2C3 बॉन्ड जो आहे हे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. आपण काय पाहिलं C1C2 बॉन्ड पहिल्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड. पण दोघी स्ट्रक्चरमध्ये C2C3 बॉन्डला सिंगल बॉन्ड. जेवढं डबल बॉन्ड कॅरेक्टर जास्त असेल तेवढं बॉन्ड स्ट्रॉंगर बॉन्ड असतो, त्यांनी त्याची बॉन्ड लेंथ कशी असते शॉर्ट असते. त्यामुळे दोन स्ट्रक्चरमध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे C1C2 पोझिशनला याची बॉन्ड लेंथ शॉर्टर आहे. आणि फक्त इथे C2C3ला फक्त थर्ड स्ट्रक्चरमध्येच डबल बॉन्ड आहे, बाकी दोघींमध्ये सिंगल बॉन्ड, म्हणून त्याची बॉन्ड लेंथ काय असते C2C3ची जास्त असते. सो दिस इज द एक्सप्लेनेशन. आपल्याला जर विचारलं वाय C1C2 बॉन्ड लेंथ इज शॉर्टर दॅन C2C3 बॉन्ड लेंथ इन नॅफ्थॅलिन, तर आपल्याला हे दाखवता आलं पाहिजे, त्याचं आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. काय उत्तर आपल्याला देता येईल माहिती आहे का मग. वाय C1C2 बॉन्ड लेंथ इज शॉर्टर दॅन C2C3 बॉन्ड लेंथ. वेन वी सी द रेझोनेटिंग स्ट्रक्चर, आपण अशा प्रकारचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचे आणि त्याच्यामध्ये म्हणायचे इन स्ट्रक्चर फर्स्ट अँड सेकंड देर इज अ डबल बॉन्ड ॲट C1C2 पोझिशन बट देर इज अ सिंगल बॉन्ड ॲट C2C3 पोझिशन. And that's why C1C2 bond is stronger than the C2C3 bond, and that's why bond length is shorter. But at C2C3 position, only in structure third there is a double bond, and that's why in naphthalene C1C2 bond is shorter than C2C3 bond. हे त्याचं आलं उत्तर. हे उत्तर आपल्याला दिलं, अशा प्रकारे उत्तर आपल्याला द्यावं लागेल. मग आपण पाहिलं त्याच्यामध्ये सेम एक्सप्लेनेशन. आता जो नॅफ्थॅलिन आहे त्याच्यामध्ये पॉलिसायक्लिक रिंग असल्यामुळे पॉलिन्यूक्लिअर मॉलिक्यूल आहे. आता त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नॅफ्थॅलिनचे. इट इज अ रेजिस्टन्स टू ॲडिशन रिॲक्शन बट इट अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन त्याच्यामध्ये होत नाही. ॲक्च्युली अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये ॲडिशन रिॲक्शन होते, पण याच्यामध्ये मात्र काय उलटं आहे, याच्यामध्ये ॲडिशन रिॲक्शन होत नाही. याच्यात काय होतात सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट इज अनयुज्युअली स्टेबल. हा स्टेबल आहे. Its resonance energy is 61 kilocalorie per mole. It contains aromatic sextate. आपल्याला माहिती आहे aromatic in nature आहे, त्याच्यामुळे aromatic sextate. It contains 10 pi electron and obeys Huckel's rule. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे. हे नॅफ्थॅलिनच्या स्ट्रक्चरची काही वैशिष्ट्य आहेत. आता आपण बघू नॉमेनक्लेचर ऑफ नॅफ्थॅलिन डेरिव्हेटिव्ह. नॅफ्थॅलिनवर जर एखादा कंपाऊंड किंवा ग्रुप किंवा ॲटम आपण इंट्रोड्यूस केला तर त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूटेड नॅफ्थॅलिन किंवा त्याची डेरिव्हेटिव्ह आपण म्हणतो. त्या डेरिव्हेटिव्हचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं हे शॉर्टमध्ये आपण इथं बघणार आहोत. इथं दिलेले आहेत काही एक्झाम्पल्स आपल्याला दिले. मोनो सबस्टिट्यूटेड नॅफ्थॅलिन डेरिव्हेटिव्स आर डेसिग्नेटेड बाय द प्रिफिक्स 1 और अल्फा अँड 2 और बीटा. त्याच्या पोझिशन आहेत 1-2 पोझिशन जे आहे ते अल्फा बीटा किंवा 1-2 पोझिशनने ते दाखवली. इथं आता बघा हा नॅफ्थॅलिन आहे. या नॅफ्थॅलिनच्या ह्या पोझिशन आपल्याला माहिती ही अल्फा पोझिशन आहे, नाही बीटा पोझिशन आहे. दिस इज अल्फा पोझिशन. या ब्रिजपासूनची अल्फा पोझिशन ही बीटा पोझिशन. इकडे खाली जरी तुम्ही कन्सिडर केलं तरी ही अल्फा पोझिशन आहे, इकडची आहे बीटा पोझिशन. आता इथे आपल्याला OH इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्यामुळे आपण काय म्हणू त्याला
बीटा पोझिशनला काय OH ग्रुप आहे, बीटा नॅप्थॉल, नॅप्थेलिन आहे ऑल नॅप्थॉल, याला म्हणतात बीटा नॅप्थॉल. बीटा पोझिशनला नॅप्थेलिनच्या बीटा पोझिशनला OH आहे म्हणून बीटा नॅप्थॉल किंवा त्याला आपण म्हणतो 2 नॅप्थॉल. ही पोझिशन नंबर 2 पण म्हणू शकतो आपण, कारण आपण नॉमेनक्लेचर करताना इकडनं करा किंवा इकडनं करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, त्यामुळे हा 2 बीटा नॅप्थॉल. इथं आता NH2 ग्रुप आहे, हा अल्फा पोझिशनला आहे म्हणतो अल्फा नॅप्थाईल अमाइन. NH2 ग्रुपला आपण अमिनो ग्रुप म्हणतो म्हणून अल्फा नॅप्थिल अमाइन किंवा 1 पोझिशनला म्हणून 1 नॅप्थिल अमाइन. अशा प्रकारे त्याचं नॉमेनक्लेचर केलं जातं. किंवा इथं आता दोघी अल्फा पोझिशन आहेत, या दोघी पोझिशन कशा आहेत, अल्फाच आहेत. इकडून आपण याला मोजलं तर हाही अल्फा आहे, इकडनं पाहिलं तर ही अल्फा आहे, म्हणून याचं नॉमेनक्लेचर आपण नंबर देऊन करतोय. तर नंबर काय इथून कुठल्याही एका ब्रोमिनपासून जर आपण मोजायला सुरुवात केली 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 1 आणि 8 पोझिशनला ब्रोमिन आहे म्हणून 1,8 डायब्रोमो नॅप्थेलिन हे त्याचं नाव झालं. 1 and 8 देर इज अ ब्रोमिन ॲटम ॲट 1 and 8 पोझिशन, दॅट्स वाय नेम इज 1,8 डायब्रोमो नॅप्थेलिन. अशा प्रकारे आपण स्ट्रक्चर हे ड्रॉ करू शकतो किंवा त्याचं नॉमेनक्लेचर आपण करू शकतो. इथं आपण बघा, इथं 2 पोझिशनला एक NH2 आणि NO2 ग्रुप आहे. आता आपण ही अल्फा पोझिशन आहे आणि ही बीटा पोझिशन आहे, किंवा ही 1 पोझिशन आहे आणि ही 2 पोझिशन आहे. याच्यामध्ये मग काय आहे, 2 पोझिशनला नायट्रो, 2 पोझिशनला काय आहे, नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून 2 नायट्रो. आणि 1 पोझिशनला काय आहे, हा अमाइन आहे म्हणून 1 नॅप्थिल अमाइन, 2 नायट्रो 1 नॅप्थिल अमाइन किंवा अमिनो नॅप्थॅलिन. अशा प्रकारे आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकतो. अशा प्रकारे त्याचे डेरिव्हेटिव्हचं काय केलं जातं, नॉमेनक्लेचर केलं जातं. नाव लेट अस सी द सिंथेसिस ऑफ द नॅप्थेलिन. आता आपण बघणार आहोत नॅप्थेलिनचं सिंथेसिस ऑफ नॅप्थेलिनमध्ये जो आहे हॉवार्थ नावाच्या शास्त्रज्ञाने त्याचं सिंथेसिस केलं आहे. त्याचं स्ट्रक्चर त्या सिंथेसिसने त्याने कन्फर्म केलेलं आहे. आता या मेथडमध्ये काय जातं, बेंझिनपासून नॅप्थेलिनचं काय केलं जातं प्रिपरेशन. या मेथडमध्ये काय केलं जातं, मग बेंझिन इज ट्रीटेड विथ द सक्सिनिक अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड AlCl3 टू फॉर्म ए बेंझॉइल प्रॉपिऑनिक ॲसिड. आता बेंझिनची रिॲक्शन केली जाते ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, हा आहे लेविस ॲसिड कॅटॅलिस्ट. त्याच्याने बेंझॉइल प्रॉपिऑनिक ॲसिड तयार होतं विच ऑन क्लॅमेन्शन रिडक्शन. तो जो काही कंपाऊंड बेंझिल प्रॉपिऑनिक ॲसिड तयार होईल त्याचं क्लॅमेन्शन रिडक्शन केलं जातं. हा फिनाइल ब्युटारिक ॲसिड आपल्याला मिळतं. आणि या फिनाइल ब्युटारिक ॲसिड विच ऑन हिटिंग विथ द कॉन्सन्ट्रेटेड H2O, त्याला जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2O सुपरने हिट केलं तर अल्फा टेट्रॅलोन नावाचा कंपाऊंड मिळतो. आणि हा अल्फा टेट्रॅलोनचं जर आपण क्लॅमेन्शन रिडक्शन केलं पुन्हा हा टेट्रॅलिन नावाचा कंपाऊंड घेतो. आणि हा टेट्रॅलिनचं जर आपण हिटिंग केलं इन प्रेझेन्स ऑफ सेलेनियम कॅटॅलिस्ट तर आपल्याला नॅप्थॅलिन हा असा मिळतो. नाउ लेट अस सी द ॲक्च्युअल रिॲक्शन, हाऊ द रिॲक्शन इज गेट कॅरिड आउट. हा बघा नॅप्थॅलिन आहे, हा सक्सिनिक अनहायड्राइड कंपाऊंड आहे. सक्सिनिक ॲसिड इथं जर बॉन्ड ब्रेक केला आणि COOH लावले तर हा सक्सिनिक ॲसिड होतो, म्हणून त्याचा CO2 निघून गेले, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला म्हणून त्याला सक्सिनिक अनहायड्राइड आपण असं म्हणतो. हा सक्सिनिक अनहायड्राइडची नॅप्थेल बेंझिन अँड सक्सिनिक अनहायड्राइडची रिॲक्शन आपण कॅरिड आउट करतो इन प्रेझेन्स ऑफ दिस लेविस ॲसिड. लेविस ॲसिड बरोबर सक्सिनिक अनहायड्राइडची रिॲक्शन केली तर त्याला आपण म्हणतो असायलेशन रिॲक्शन, कारण असाईल ग्रुप हा ॲक्च्युली असाईल ग्रुप आहे कट केला तर असायलेशन रिॲक्शन आपल्याला याच्या ठिकाणी मिळते. म्हणजेच काय होतं, याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये हा कार्बन हा जो काही इथलं पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्यावर अटॅक करतं कार्बनवरती आणि हा बॉन्ड ब्रेक होतो, हा निगेटिव्ह चार्ज याच्यावर येतो. म्हणजे हा कार्बन इथे जॉईंट झाला, हा कार्बन इथे जॉईंट झाला तर काय होईल, C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O आणि हा O मायनस होतो. हा O मायनस झाला तो प्रोटॉन पिकअप करतो, त्याचं OH मध्ये कन्व्हर्शन होतं. त्याला म्हणतात बीटा बेंझॉइल प्रॉपिऑनिक ॲसिड. हे बीटा बेंझॉइल प्रॉपिऑनिक ॲसिड जे तयार झालं त्याचं काय केलं जातं, आता याचं क्लॅमेन्शन रिडक्शन झिंक आणि Hg कॅटलिस्ट ZnHg आणि HCl जर आपण वापरलं इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड तर आपल्याला ते रिडक्शन रिॲक्शन होती क्लॅमेन्शन रिडक्शनमध्ये काय होतं, दी क्लॅमेन्शन रिडक्शन यूज फॉर द सिलेक्टिव्ह रिडक्शन ऑफ दी कार्बोनिल ग्रुपच्या सिलेक्टिव्ह रिडक्शनसाठी. 2 कार्बोनिल ग्रुप आहेत, दोघांचं रिडक्शन नाही होत तर फक्त एकाच ग्रुपचं काय होतं रिडक्शन होतं. इथं बघा त्याचं रूपांतर C डबल बॉन्ड Oचं CH2 मध्ये झालं आणि आपल्याला मिळालं गॅमा फिनाइल ब्युटारिक ॲसिड आपल्याला मिळतं. हा गॅमा फिनाइल ब्युटारिक ॲसिडचं जर आपण डिहायड्रेशन जर केलं, त्याला हीट केलं आहे म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तर काय होतं, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. म्हणजे या पोझिशनचा हायड्रोजन आणि हा OH H2O मायनस होतं आणि आपल्याला हा जो कंपाऊंड मिळतो इट इज ए अल्फा टेट्रॅलोन. आता हा अल्फा टेट्रॅलोन जो कंपाऊंड मिळाला लोन हा कीटोन आहे, R
C डबल बॉन्ड OR हा कीटोन आहे अल्फा टेट्रालोन. या अल्फा टेट्रालोनचं पुन्हा क्लॅमेन्शन रिडक्शन केलं ZnHgHCl बरोबर, तर काय होतं, त्याचं रिडक्शन होतं. म्हणजे आज डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O जो आहे त्याचं CH2 मध्ये रूपांतर होतो. इट इज गेट कन्वर्टेड इन टू द CH2. अशा प्रकारे हा कंपाऊंड जो तयार होईल याला टेट्रॅलिन आपण असं म्हणतो. आणि या टेट्रॅलिनला सिम्पली आपण सेलेनियम कॅटलिस्ट बरोबर जर हीट केलं तर आपल्याला काय मिळतं, अशा प्रकारे इथे डबल बॉन्ड म्हणजे कंपाऊंड मिळतात. म्हणजे 2 हायड्रोजन जो आहे याच्यामधले निघून जातात आणि अशा प्रकारे नॅफ्थॅलिन मॉलिक्यूल आपल्याला मिळतो. हे जे काही सिंथेसिस आहे त्याला आपण म्हणतो हॉवार्थ सिंथेसिस ऑफ द नॅफ्थॅलिन. इट इज अ व्हेरी सिम्पल वन. सो लेट अस सी द सम रिॲक्शन्स ऑफ द नॅफ्थॅलिन. जसे आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंडच्या पाहिले तसे आपण नॅफ्थॅलिनच्या रिॲक्शन होतं. नॅफ्थॅलिन जो आहे जनरली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते आणि इट टेक्स प्लेस ॲट अल्फा ऑर बीटा पोझिशन. नॅफ्थॅलिनमध्ये जी रिॲक्शन आहे ती अल्फा किंवा बीटा पोझिशनमध्ये आपल्याला कॅरी आउट केली जाते. जनरली याच्यामध्ये अल्फा पोझिशनला रिॲक्शन कॅरी आउट केले जातात आणि जर आपण नॉर्मल कंडिशन्स असतील तर अल्फा पोझिशनला, आणि कंडिशन जर विगरस असतील किंवा हायर टेम्परेचर जर वगैरे आपण वापरलं तर त्यावेळेला बीटा पोझिशनला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन काय करतो, कॅरी आउट करू शकतो. आता याच्यामध्ये हाय टेम्परेचरचा फेवरेबल पोझिशन आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन नॅफ्थॅलिन इज फेवरेबल ॲट अल्फा पोझिशन बिकॉज 2 रेझोनन्स स्ट्रक्चर्स कॅन बी रिटर्न फॉर द इंटरमिजिएट ऑफ कार्बोनियम आयन. आता मग अल्फालाच का, तर याचे पुन्हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर अटॅकचे आपण पाहिले तर इथं 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर नाही, याचं इंटरमिजिएटचं स्टॅबिलायझेशन आहे आणि इथं अटॅक असेल तर त्यावेळेला एका स्ट्रक्चरने केलं जातं. त्यामुळे काय आहे, दॅट पोझिशन इज फेवरेबल 1. आता इथं दिलेलं बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन नॅफ्थॅलिन इज फेवरेबल ॲट अल्फा पोझिशन बिकॉज 2 रेझोनन्स स्ट्रक्चर्स कॅन बी रिटर्न फॉर द इंटरमिजिएट कार्बोनियम आयन. इंटरमिजिएट जो तयार होणार आहे ऑब्टेन फ्रॉम द अटॅक ॲट अल्फा पोझिशन. सो इट इज मोर स्टेबल, त्यामुळे तो जास्त स्टेबल असतो. बट ओनली 1 स्ट्रक्चर रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज पॉसिबल फॉर द सबस्टिट्यूशन ॲट बीटा पोझिशन विच इज लेस स्टेबल अँड हेन्स अल्फा प्रॉडक्ट इज प्रीडॉमिनंट ओव्हर द बीटा प्रॉडक्ट. त्यामुळे अल्फा प्रॉडक्ट हा लोअर टेम्परेचर असेल किंवा नॉर्मल कंडिशनला अल्फा सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मिळते आपल्याला. त्याचं आपण बघू, त्याचं स्ट्रक्चर बघा. इथं अटॅक दाखवलेलं अल्फा अटॅक, अल्फा पोझिशनला अटॅक होत असेल तर आपल्याला हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळालं. इथं पॉझिटिव्ह चार्ज एका स्ट्रक्चरने हा पॉझिटिव्ह झालं. आता तुम्ही मला हा पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कावर नलिफाय होत नाही, हा इथून जर आला इथं ना येऊ शकतो ना, हा बॉन्ड आपला जो आहे इथं शिफ्ट होऊ शकतो पॉझिटिव्ह चार्ज आणि मग इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा इथं शिफ्ट झाला की डबल बॉन्ड कुठं येणार आहे, इथे, आणि हिला म्हणतात ब्रिझेड पोझिशन. डबल बॉन्ड ॲट ब्रिझेड पोझिशन इज नॉट पॉसिबल. तिथं असं पॉसिबल होत नाही, म्हणून एक स्ट्रक्चर मिळतं. मात्र इथं जर पाहिलं हे 2 स्ट्रक्चर आपल्याला झाले, मग हे एक स्ट्रक्चर आणि 2 स्ट्रक्चर. पण आपण जर बीटा पोझिशनचा अटॅक जर पाहिला तर आपल्याला इथे पॉझिटिव्ह चार्ज इथे आहे. हा नलिफाय करायचा असेल तर हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट करावा लागेल. हा पाय बॉन्ड इथं शिफ्ट केला तिथं डबल बॉन्ड येईल. पुन्हा हा फ्यूज्ड रिंग सिस्टम म्हणजे याला ब्रिझेड पोझिशन म्हणतात. ब्रिझेड पोझिशनला डबल बॉन्ड आपण लिहू शकत नाही, या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होते. इट इज नॉट पॉसिबल, ते काय पॉसिबल नाही आहे. म्हणून एकच स्ट्रक्चरने स्टॅबिलाइज होतं. बीटा पोझिशनसाठी एकच रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे इंटरमिजिएटचं, आणि दॅट्स वाय अटॅक टेक्स प्लेस ॲट ए अल्फा पोझिशन फेवरेबली ॲट नॉर्मल कंडिशन्स. नॉर्मल कंडिशन्समध्ये ते फेवरेबली फक्त अल्फाला होतं, आणि जर आपण टेम्परेचर वाढवलं तर ते बीटाला पण होतं, पण जनरली इट इज टेक्स प्लेस इझिली ॲट द अल्फा पोझिशन. आता आपण बघू त्याच्या रिॲक्शन्स बघा. आता पहिली रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. नॅफ्थॅलिन जो आहे त्या ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनबरोबर जर व्हॅनेडियम पेंटॉक्साईड जर आपण वापरला तर आपल्याला हे रिॲक्शन नॅफ्थॅलिनबरोबर होते ॲट टेम्परेचर, हायर टेम्परेचर 460 ते 480 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असेल तर थॅलिक अनहायड्राईड नावाचं कंपाऊंड आपल्याला मिळते. थॅलिक अनहायड्राईड, हा थॅलिक अनहायड्राईड आपल्याला कंपाऊंड मिळतो. आणि आता दुसरी ही रिॲक्शन आहे नॅफ्थॅलिन जे आहे त्याचं CrO3 बरोबर इन प्रेझन्स ऑफ CrO3 ऑक्सिडेशन रिॲक्शन याला आपण म्हणतो. इन प्रेझन्स ऑफ माइल्ड ॲसिड किंवा ॲसिडिक ॲसिड बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली. 1,4-नॅफ्था-क्विनोन 1 आणि 4 पोझिशनला किटॉनिक ग्रुप आहे म्हणून त्याला म्हणतात 1,4-नॅफ्था-क्विनोन कंपाऊंड आपल्याला म्हणतो. इट इज दीज आर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. हे काय ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. पुढची रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. नॅफ्थॅलिन कॅन बी रिड्यूस्ड बाय युझिंग द डिफरंट रिएजंट. आता आपण नॅफ्थॅलिन इज रिड्यूस्ड बाय द सोडियम and ethyl alcohol to give 1,4-dihydronaphthalene. पहिली रिॲक्शन आहे नॅफ्थॅलिनचं रिडक्शन. नॅफ्थॅलिन ऑन रिडक्शन विथ सोडियम अँड आयसोप्रोपाइल अल्कोहोल गिव्स ए टेट्राहायड्रोनॅफ्थॅलिन और टेट्रॅलिन.
वेगवेगळ्या रिडक्शन रिॲक्शन. नॅफ्थॅलिन ऑन कॅटॅलिटिक रिडक्शन H2PT बरोबर जर आपण तिचे रिडक्शन केलं तर नॅफ्थॅलिन ऑर डिकॅलिन नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळतो. यार आता बघा, नॅफ्थॅलिन आहे सोडियम इन प्रेझन्स ऑफ अल्कोहोल, त्याला रिफ्लक्स केलं तर 1,4 डायहायड्रो नॅफ्थॅलिन नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळतो. नॅफ्थॅलिनचं जर आपण सोडियम बरोबर इन प्रेझन्स ऑफ C5H11OH म्हणजे त्याला आयसोप्रोपाइल अल्कोहोल बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली तर टेट्रॅलिन नावाचा कंपाऊंड मिळतो. म्हणजे 2 हायड्रोजन इथले निघून जातात, ॲड होतात. आणि नॅफ्थॅलिनचं हायड्रोजन बरोबर रिॲक्शन, हायड्रोजिनेशन रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो ती केली तर हायड्रोजन ॲड होतात. 10 पोझिशनला एक हायड्रोजन 10 कार्बन असल्यामुळे होतात, म्हणून त्याला म्हणतात डिकॅ म्हणजे 10 डिकॅलिन नावाचा कंपाऊंड मिळतो. दीज आर द रिडक्शन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. नायट्रेटिंग मिक्सचर 3:1 रेशोमध्ये 3 भाग नायट्रिक ॲसिड आणि 1 भाग H2SO4 जर वापरलं, नायट्रेशन रिॲक्शन NO2 ग्रुप इज इंट्रोड्यूस ॲट द अल्फा पोझिशन, अल्फा नायट्रोनॅफ्थॅलिन त्यापासून तयार होतो. हॅलोजन इंट्रोड्यूस केले तर अल्फा क्लोरो नॅफ्थॅलिन क्लोरीन मॉलिक्यूल बरोबर रिॲक्शन. ही आली हॅलोजन, इंट्रोडक्शन ऑफ हॅलोजन, त्याला म्हणतात हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता ही सल्फोनेशन रिॲक्शन जी आपण पाहिली आता मगाशी इथं बघणार आहोत. सल्फोनेशन रिॲक्शन जसं नायट्रेशन रिॲक्शन आपण पाहिली तसं आता बघणार सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशन रिॲक्शन जर 80 डिग्री सेल्सिअसला आपण जर कॅरी आउट केली नॅफ्थॅलिन तर आपल्याला मिळतो अल्फा नॅफ्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड. अल्फा पोझिशनला आपण SO3H ग्रुप इंट्रोड्यूस केलं, सल्फोनिल ग्रुप इंट्रोड्यूस केला, त्याला मिळतो. पण त्या टेम्परेचर आपण वाढवलं, हायर डिग्रीला आपण जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर आपल्याला मिळतो बीटा नॅफ्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड, बीटा मिळतो. अशा प्रकारे 2 प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. म्हणजे एक आहे कायनेटिकली कंट्रोल, एक आहे थर्मोडायनॅमिकली कंट्रोल रिॲक्शन. आता असं का होतं तर हायर टेम्परेचरला काय होतं, आता इथे बघा ही 8 पोझिशनला हायड्रोजन असतो, इथे एक हायड्रोजन असतो आणि इथे आहे. आता नॉर्मल टेम्परेचर 80 डिग्री म्हणजे लोअर टेम्परेचर असेल तर तिथं काही स्टेरिक इंटरॅक्शन नसतात. पण जसं टेम्परेचर वाढतं तसं काय होतं की देर आर इंटरॅक्शन्स. इथं हायड्रोजन, हा जो हायड्रोजन आहे इथला आणि 1,8 इंटरॅक्शन म्हणतात त्याला, SO3H ग्रुपची आणि हायड्रोजनचे स्टिरिक रिपल्सिव्ह इंटरॅक्शन निर्माण होतात. मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होते, स्पेसचा प्रॉब्लेम निर्माण होतो कारण हे जवळ पोझिशन असल्यामुळे. त्यामुळे काय होतं दिस SO3 ग्रुप चेंजेस इट पोझिशन अँड गोज टू बीटा पोझिशन. त्यामुळे तो काय होतो बीटा पोझिशनला जातो ॲट हायर टेम्परेचर आणि म्हणून आपल्याला मिळतो बीटा नॅफ्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड. एक रिॲक्शन आहे कायनेटिकली कंट्रोल्ड आणि दुसरी रिॲक्शन आहे थर्मोडायनॅमिकली कंट्रोल्ड रिॲक्शन. आता बघा अल्फा नॅफ्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड इज लेस स्टेबल दॅन बीटा नॅफ्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड बिकॉज इन अल्फा नॅफ्थॅलिन सल्फॉनिक ॲसिड there is a steric interaction between the bulky SO3H group and the hydrogen at 8 position, while in case of beta isomer such interactions are absent. आता दोन कंपाऊंड जे अल्फा आयसोमर आणि बीटा आयसोमर त्याच्यामध्ये अल्फा आयसोमर इज मोर स्टेबल दॅन द बीटा आयसोमर. कारण काय अल्फा आयसोमरमध्ये 2 ग्रुप जे बल्की ग्रुप आहेत एकमेकांच्या शेजारी, बल्की ग्रुप आहे हायड्रोजनच्या शेजारी स्टेरिक इंटरॅक्शन्स होतात त्यामुळे मॉलिक्यूलची एनर्जी वाढते आणि तो लेस स्टेबल होतो. पण इथं हे दोघी एकमेकांपासून लांब आहेत आणि दॅट्स वाय बीटा आयसोमर इज मोर स्टेबल. सो अशा प्रकारे हे सल्फोनेशन रिॲक्शन झाली. आता बघू आपण असायलेशन रिॲक्शन. आता असिटाइल क्लोराईड बरोबर इन प्रेझन्स ऑफ लेविस ॲसिड जर आपण नॅफ्थॅलिनची रिॲक्शन कॅरीड आउट केली तर आपल्याला अल्फा ॲसिटो नॅफ्थॅलिन नावाचा कंपाऊंड तयार केला जातो. असाइल ग्रुप आहे C+1OCH3 ग्रुप हे आपल्याला इंट्रोड्यूस होतं. इट डिपेंड्स अपॉन द सॉल्व्हंट यूज्ड. आता त्याच्यात कुठला प्रकारचा सॉल्व्हंट आपण वापरतो त्याच्यानुसार ते रिॲक्शन कॅरीड आउट केलं जातं. सॉल्व्हंट जर आपण कार्बन डायसल्फाईड वापरला, टेट्राक्लोरो इथेन वापरला और कार्बन टेट्राक्लोराईड वापरला तर आपल्याला अल्फा ॲसिटो नॅफ्थॅलिन हा मिळतो. पण जर आपण नायट्रोबेन्झिन सारखा जर सॉल्व्हंट वापरला तर त्यावेळेला आपल्याला बीटा ॲसिटो नॅफ्थॅलिन काय होतो कंपाऊंड हा मिळतो. त्या रिॲक्शन आपल्याला इथे दाखवलेलं आहे बघा. सॉल्व्हंट वापरलेला आहे इथं ॲसिटाइल क्लोराईड बरोबर AlCl3. सॉल्व्हंट जो आहे इथं C2H2Cl3. यावेळेला आपल्याला अल्फा ॲसिटो नॅफ्थॅलिन मिळतो. आणि ज्यावेळेला नायट्रोबेन्झिन वापरलं जातं, नायट्रोबेन्झिन हा जरा रिंग कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये NO2 ग्रुप आहे, बल्की ग्रुप आहे, तो जर वापरला त्यावेळेला आपल्याला बीटा पोझिशनला काय होतं त्याचं इंट्रोडक्शन होतं ग्रुपचं. सो अशा प्रकारे दीज आर द रिॲक्शन्स ऑफ द पॉलिसायक्लिक कंपाऊंड. मग या कंपाऊंड चॅप्टरमध्ये आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड पाहिले, 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, 6 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आणि त्याच्यानंतर पॉलिसायक्लिक कंपाऊंड पाहिले. आता पॉलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये नॅफ्थॅलिन आपल्याला डिटेल स्टडीसाठी होता आणि त्याचे आपण नॅफ्थॅलिनच्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत त्याचे हे काही प्रश्न आहेत. हे तुम्हाला स्क्रीनशॉट जर काढायचं असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढू शकतात. त्याची उत्तरं पण खाली दिलेली आहेत, ती पण मी तुम्हाला स्क्रीनशॉटच्या दृष्टीने
इथं तुम्हाला पाहता येईल. अशा प्रकारे हे जे चॅप्टर आहे आपलं संपलेलं आहे. हे याचे स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला या चॅप्टरवरती काही शंका असतील, काही अडचणी असतील, नेहमीप्रमाणे तुम्ही मला व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारू शकतात किंवा माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, त्याच्यावर तुम्ही मला शंका विचारू शकतात. सगळ्यांनी आवर्जून लेक्चर बघा, त्याला लाईक करायलाही विसरू नका. लाईक कराल तेवढंच आमचा उत्साह वाढतो. सो थँक्यू व्हेरी मच.